हॅलो, गुड मॉर्निंग. आज ताईला मिळालं त्यांच्या बर्थडेचं हे अनएक्सपेक्टेड सरप्राईज, जे बघून त्या तर खूप जास्त शॉक होत्या. पण त्याआधी मी सकाळी त्यांच्यासाठी बनवले होते हे लोणी स्पंज डोसे, जे त्या फर्स्ट टाईमच ट्राय करत होत्या, पण ते त्यांना खूप जास्त आवडले. आम्ही माहेरी गेलेलो म्हणून ताईंचा बर्थडे सेलिब्रेट करायचा राहूनच गेला होता. पण आता आम्ही आलो आहे आणि उद्याच मुंबईसाठी निघायचं होतं, म्हणून आजच ताईला सरप्राईज द्यायचा विचार केला. मी त्यांना पार्लरला सोडून आली आणि येता येता काही डेकोरच्या वस्तू घेऊन आली होती. घरी येऊन आम्ही सर्वांनी पटकन छोटंसं असं डेकोर केलं. यांनी केक आणून दिला. मग मी पण वैदेहीला असं गोड रेडी केलं आणि आज तिला असं वाटत होतं की आज तिचाच बर्थडे आहे. त्यानंतर ताई आल्या आणि ताईला यातली काहीच जाणीव नव्हती, म्हणून त्या तर बघून खूप जास्त शॉक होत्या. मग त्यांना पटकन असं रेडी व्हायला सांगितलं आणि बर्थडे सेलिब्रेशनला सुरुवात केली. ताईंचा थोडाफार फोटोशूट केला यांनी आणि आम्ही सर्वांनी मिळून त्यांचं छान असं औक्षण केलं आधी. नंतर केक कटिंग पण केली. ताईंनी सर्वांना केक भरवला आणि आम्ही सर्व फॅमिली मिळून आमच्या मेमरीज पण कॅप्चर करून घेतल्या. त्यानंतर मी सर्वांसाठी बनवले होते हे इव्हनिंगला मंचुरियन, जे आम्ही सर्वांनी मिळून रात्री छान एन्जॉय केले. त्यानंतर आम्ही रात्रीच बाहेर पडलो होतो सर्वजण हा सोडा ट्राय करण्यासाठी. तिथे खूप व्हेरायटीजचा सोडा फ्लेवर होते, पण आम्ही मात्र आमचा फेवरेट हा पायनॅपल सोडाच घेतला होता. उद्या सकाळीच मुंबईला निघायचं होतं, म्हणून आजच गाडीला पण तिची एनर्जी पॅक देऊन रेडी करून ठेवलं. त्यानंतर घरी आलो आणि आधी पॅकिंग करायला घेतली. बघता बघता ह्या दिवाळीच्या सुट्ट्या पण कधी संपल्या काही कळलंच नाही आणि पुन्हा फॅमिलीपासून दूर जायची वेळ आली. असो, तर असा होता आजचा पूर्ण ब्लॉग. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तेव्हापर्यंत बाय बाय.